वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट कशाकडून, तर लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे होणं यालाच काय म्हटलं जातं, ऑस्मोसिस. ओके, इथे दिलंय त्यांनी डेफिनेशन बघा. द डिफ्युजन ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स इनटू द सोल्युशन through a semi-permeable membrane is called as osmosis. Okay, sometimes it is called as osmotic diffusion. Osmotic diffusion सुद्धा म्हटलं जातं त्याला. Okay, in this case there are two solutions of different concentrations. Okay, आपण बघितलं एक कसं असतंय, एक असतंय हायर कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन आणि दुसरं कसं असतंय तर लोअर कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन विच इज सेपरेटेड बाय सेमी परमेएबल मेम्ब्रेन. ओके, सेमी परमेएबल मेम्ब्रेन ते काय केलेलं असतंय तर सेपरेट केलेलं असतंय. ओके, विच अलोज ओनली सिलेक्टिव्ह मटेरियल टू पास थ्रू इट. ओके, जे काही सिलेक्टिव्ह मटेरियल आहे, नेसेसरी मटेरियल आहे सेलसाठीचं, तेच फक्त त्यातून पास आउट होतं. ओके, इतर मटेरियल ते काय करतं, पास आउट होऊन देत नाही. ओके, the diffusion of solvent will takes place from the less concentration solution into the more concentration solution. ओके, डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की मुवमेंट कशी असत्या या सॉल्व्हंटची, तर काय तर लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन into the more concentrated solution till both the solutions attains equal concentration. ओके, हे महत्वाचं कन्सेप्ट की जोपर्यंत त्या दोन्हींमध्ये म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन ऍज वेल एज लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये इक्विलिब्रियम अटेन होत नाही. ओके, इक्विलिब्रियम कंडिशन अटेन होत नाही तोपर्यंत काय होतं, मुवमेंट होत असत्या कुठून तर लेस कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे. आणि ज्या वेळेस इथे इक्विलिब्रियम साध्य होईल, ज्या वेळेस दोन्हीकडचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असेल, तेव्हा ती मुवमेंट काय होते, स्टॉप होते. ओके, तर हा आहे कन्सेप्ट ऑस्मोसिसचा. त्यानंतर बघा, ड्युरिंग ऑस्मोसिस द मुवमेंट ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स टेक्स प्लेस फ्रॉम द सोल्युशन हुज ऑस्मोटिक प्रेशर इज लोअर. ओके, तर कोणत्या सॉल्वंट मॉलिक्युलची मुवमेंट होत असत्या की ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे, लो आहे. ओके, लो ऑस्मोटिक प्रेशर आहे, दॅट इज लेस कॉन्सन्ट्रेशन. त्याला आपण काय म्हणतो, हायपोटोनिक. ओके, हायपो आपल्याला माहित आहे, हायपो मीन्स काय, बिलो. ओके, हाय बिलो म्हणजे ज्या कॉन्सन्ट्रेशन आपण ऍव्हरेज कन्सिडर केले त्याच्यापेक्षाही कमी असं कॉन्सन्ट्रेशन असलं तर त्याला काय आपण म्हणतो, हायपोटोनिक सोल्युशन. ओके, आणि जर कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल, ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेशन आपण एक पातळी निश्चित केली आणि त्यापेक्षाही जास्त जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्याला काय आपण म्हणतो, हायपरटोनिक सोल्युशन. ओके, हायपर. ओके, आपण म्हणतो ना ब्लड प्रेशर हायपर झालाय, काय होतं तर वाढलाय प्रमाणापेक्षाही जास्त. ओके, त्यानंतर बघा, इन टू द सोल्युशन हुज ऑस्मोटिक प्रेशर इज हायर दॅट इज मोर कॉन्सन्ट्रेटेड, त्याला आपण काय म्हणतो, हायपरटोनिक सोल्युशन. ओके, the osmotic diffusion of solvent molecules will not take place if the two solutions separated by the semi-permeable membrane are of equal concentration. ओके, आता बघा आपण बघितलं की जर दोन्ही कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर डिफरन्स असेल, म्हणजे एक लोअर असेल एक हायर कॉन्सन्ट्रेशनचा असेल, तर मुवमेंट ऑफ सॉल्वंट होते. पण जर काय होईल, जर दोन्ही सोल्युशनचं जर कॉन्सन्ट्रेशन हे काय असेल, इक्वल असेल म्हणजे सिमिलरच असेल, तर काय होती, द मुवमेंट ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स डू नॉट टेक्स प्लेस, म्हणजे त्या सॉल्वंट मॉलिक्युलची मुवमेंट होत नाही. ओके, थ्रू अक्रॉस द सेमी परमेएबल मेम्ब्रेन. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं तर आयसोटोनिक सोल्युशन. ओके, जेव्हा दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, सिमिलर असेल, तेव्हा त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं, आयसोटोनिक सोल्युशन. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर त्याला काय म्हटलं जातं, हायपोटोनिक सोल्युशन. आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर त्याला काय म्हटलं जातं, हायपरटोनिक सोल्युशन. ओके, समजलं ना, हो समजलं नाही, ओंकार, सुयोग. हो सर. आता बघा, द इम्पॉर्टन्स ऑफ ऑस्मोसिस इन प्लांट्स. काय आहे इम्पॉर्टन्स ऑस्मोसिसचा प्लांट्सच्या दृष्टीनं, तर बघा पहिला आहे इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द प्लांट्स. ओके, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आपण बघितलंय थ्रू द ऑस्मोसिस, म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडून काय होत असते, मुवमेंट होत असते सॉल्वंटची. ओके, म्हणून इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द प्लांट्स महत्वाचं ऑस्मोसिस प्लांट मधलं. सेल टू सेल मुवमेंट ऑफ वॉटर ऑकर्स थ्रू द प्लांट बॉडी. ओके, सेल टू सेल मुवमेंट वॉटरची अक्रॉस द प्लांट बॉडी याच्यासाठी महत्वाचं आहे.
त्यानंतर द रिजिडिटी ऑफ प्लांट ऑर्गन इज मेंटेन्ड. ओके, आपण बघितलंय रिजिडिटी आणि फ्लॅसिडिटी. ओके, रिजिड म्हणजे काय, तर वॉटर इनटेक होत असते सेलमध्ये, त्याच्यामुळं सेल कशी होती, फुगीर होती. ओके, त्याला म्हटलं जातं रिजिडिटी. रिजिडिटी मेंटेन झाल्यामुळे काय होतं, प्लांट ऑर्गन्सना ते वेल एक डिफाईन शेप असा येतो त्या ऑर्गनला, प्लांट ऑर्गनला वेल डिफाईन्ड असा शेप येतो. आणि जर फ्लॅसिड असेल तर आपल्याला माहित आहे वॉटर आउट होतो सेलमधून, त्याला म्हटलं जातं फ्लॅसिड. ओके, आता बघा त्यातला पहिला आहे एक्सपेरिमेंट नंबर 1, स्टडी ऑफ प्रोसेसेस ऑफ ऑस्मोसिस इन अ सिंपल ऑस्मोमीटर. ओके, सिंपल ऑस्मोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या साह्याने आपण काय करायचं आहे, ऑस्मोसिसचा स्टडी करायचा आहे. सिंपल आहे बघा. त्यासाठी काय मटेरियल लागणार आहे आपल्याला, तर 10% शुगर सोल्युशन. ओके, 10% शुगर सोल्युशन, लॉंग स्टीम्ड थिसल फनेल. ओके, थिसल फनेल एक लागणार आहे. त्यानंतर अॅनिमल ब्लॅडर और पार्चमेंट पेपर. ओके, अॅनिमल ब्लॅडर और पार्चमेंट पेपर हे कशासाठी, तर ते सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून ऍक्ट होतात. ओके, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे त्या. त्यानंतर थ्रेड, दोरा, सीझर, स्टँड, बिकर, कलर्ड वॉटर, ग्लास मार्किंग पेन्सिल अँड रबर सोल्युशन, एवढे मटेरियल आपल्याला लागणार आहे यासाठी. तर याच्या मागचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे हे बघूया आपण. बघा, अ सेमी परमेबल मेम्ब्रेन having very small sized pores. Okay, बघा, a semi permeable membrane having very small sized pores allows only water to pass through the pores. Okay, फक्त काय करतात, वॉटरचीच मुवमेंट करू देतात, जे सॉलिड मटेरियल असेल किंवा दुसरे सोल्यूट जे असतील सोल्युशन मधले त्यांना पास आउट होऊन देत नाहीत त्या सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू. ओके, बट प्रिव्हेंट द मुवमेंट ऑफ सोल्यूट अक्रॉस देम. ओके, फक्त सॉल्व्हंटच पास आउट करतात आणि सोल्यूटला पास आउट होऊन देत नाही. द अॅनिमल ब्लॅडर और पार्चमेंट पेपर ऍक्ट्स ऍज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, अॅनिमल ब्लॅडर आणि पार्चमेंट पेपर काय होतात, ऍक्ट ऍज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्यानंतर बघा प्रोसिजर कशी आहे, कव्हर द थिसल फनेल माउथ विथ अन अॅनिमल ब्लॅडर. ओके, अॅनिमल ब्लॅडरच्या और पार्चमेंट पेपरच्या साह्यानं थिसल फनेल कव्हर करायचं. ओके, म्हणजेच काय, हे सेमी परमेबल मेम्ब्रेन ऍक्ट होतात. ओके, अॅनिमल ब्लॅडर आणि पार्चमेंट पेपर विथ द हेल्प ऑफ थ्रेड, दोऱ्याच्या साह्यानं ते फिक्स करायचं. दुसरं बघा, विथ द हेल्प ऑफ सीझर रिमूव्ह फ्री एजेस ऑफ ब्लॅडर ऍज क्लोज टू द थ्रेड ऍज अ पॉसिबल. ओके, फ्री एजेस ऑफ ब्लॅडर ऍज क्लोज ऍज थ्रेड्स आहेत ते काय करायचं, रिमूव्ह करायचं सीझरच्या साह्यानं. ओके, सील द फ्री मार्जिन्स ऑफ ब्लॅडर विथ द हेल्प ऑफ रबर सोल्युशन, रबर सोल्युशनच्या साह्यानं ते सील करायचं. त्यानंतर बघा, फिल द थिसल फनेल विथ 10% शुगर सोल्युशन टू अबाउट 1/3 नेक रिजन. ओके, तो थिसल फनेल 1/3 नेक रिजन पर्यंत भरेपर्यंत काय करायचं, ते 10% शुगर सोल्युशन भरून घ्यायचं. ओके, अँड मार्क द लेवल ऍज ए. ओके, तिथं बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिलंय, मार्क द लेवल ऍज ए बाय मीन्स ऑफ ग्लास मार्किंग पेन्सिल. ग्लास मार्किंग पेन्सिलच्या साह्यानं मार्किंग करायचं त्यावर. त्यानंतर बघा, डीप द कवर्ड एंड ऑफ थिसल फनेल. ओके, थिसल फनेलचा जो कवर्ड एंड आहे तो काय करायचा, डीप करायचा. इन अ बिकर कंटेनिंग कलर्ड वॉटर. ओके, कलर्ड वॉटर असलेलं बिकर आहे, त्यामध्ये तो थिसल फनेलचं कवर्ड एंड, ओके, जे कव्हर केलेलं आहे आपण, ते काय करायचं, डीप करायचं. सपोर्टेड इन इट्स पोझिशन बाय मीन्स ऑफ स्टँड. ओके, स्टँडने त्याला सपोर्ट दिलेला असला पाहिजे. त्यानंतर बघा, आफ्टर फ्यू अवर्स द शुगर सोल्युशन स्लोली विल बिकम कलर्ड. ओके, जे शुगर सोल्युशन आहे थिसल फनेल मध्ये आपण काय केलंय, 10% शुगर सोल्युशन ऍड केलंय, ते काय होतं या slowly becomes colored and its level in the vertical neck of the funnel will rise up steadily to the point B. ओके, आणि त्याची काय होत्या लेवल थिसल फनेल मधली काय होत्या, पॉइंट ए पासून बघा वरतीपर्यंत पॉइंट बी पर्यंत राईज होत्या. ओके, बी पर्यंत लेवल राईज झालेले बघा. त्यानंतर काय दिलंय, टेस्ट द वॉटर ऑफ सोल्युशन इन फनेल इट विल नो लॉंगर बी स्वीट. ओके, शुगर सोल्युशन होतं 10% थिसल फनेल मधलं, पण काय झालं की कलर्ड वॉटर काय झाले, मुवमेंट झाली कलर वॉटरची कुठून कुठं, तर लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन. आता बघा, जे आपण थिसल फनेल मध्ये 10% शुगर सोल्युशन घेतलं ते कसं आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ना, आणि जे बिकर मधलं कलर सोल्युशन आहे ते कसं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग इथं ऑस्मोसिस प्रोसेस टेक्स प्लेस झाली ना,
की लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे वॉटरची मुवमेंट झाली. आणि तीच इन्क्रीज इन लेवल बघितलं आपण की थिसल फनेल मध्ये काय झाल्या, लेवल इन्क्रीज झाल्या त्या सोल्युशनची. ओके, ए पॉइंट पासून ते बी पॉइंट पर्यंत गेले सोल्युशन. ओके, इन्क्रीज झाली. आणि काय झालं, त्या 10% शुगर सोल्युशन मध्ये वॉटरची एंट्री झाल्यामुळे ते काय झालं, लेस कॉन्सन्ट्रेटेड बनलं ना, लेस कॉन्सन्ट्रेटेड. त्याच्यामुळं इट विल नो लॉंगर बी स्वीट, म्हणजे जास्त ते गोड राहिलं नाही त्याच्यामुळं. तर आता हे करताना डेमॉन्स्ट्रेशन घेताना याचं काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. ओके, तर काय बघा, द मेम्ब्रेन शुड अटॅच विथ द थिसल फनेल प्रॉपरली. ओके, प्रॉपरली अटॅच पाहिजे मेम्ब्रेन. द एजेस मस्ट बी प्रॉपरली सील्ड. The thread should be tied carefully so as not to rupture the membrane. The sugar solution must be of sufficiently higher concentration. Higher concentration वापरायचं. The initial level of sugar solution should be marked only after dipping the mouth of thistle funnel inside water of the beaker. त्यानंतर चौथं बघा, pour sugar solution in a thistle funnel in such a way as नॉट टू लिव्ह एनी एअर बबल. ओके, एअर बबल म्हणजे एअर कोणते राहिले नाही पाहिजे त्यामध्ये. एअर बबल असतील तर काढून टाकायचं. त्यानंतर बघा, सपोर्ट अँड फिक्स द थिसल फनेल फर्मली ऍज इट्स व्हर्टिकल पोझिशन बाय मीन्स ऑफ स्टँड. ओके, फर्म झालं पाहिजे, नाहीतर ते इकडे तिकडे होणार, हलणार, असं नाही झालं पाहिजे. फर्म एकदम रिजिड राहिलं पाहिजे स्टँड न ते. ओके, त्यानंतर बघा रिझल्ट काय आहे त्याचे. The rise of sugar solution in thistle funnel can only be due to the entry of water into it through the animal bladder, but no sugar has goes out into the water of the beaker as it does not taste sweet. Okay, आपण बघितलं इथे काय झाली, कोणती प्रोसेस टेक्स प्लेस झाली. ओके, प्रणय यस सर. हा, कोणती प्रोसेस टेक्स प्लेस झाली इथं. ऑस्मोसिस. ओके, काय ऑस्मोसिस म्हणजे. सर वॉटर मॉलिक्यूल लोअर हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाणे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू. हायर कडून लोअर का लोअर कडून हायर कडे. हायर कडून. ओंकार. लोअर कॉन्सन्ट्रेशन सर, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके ओके, कळालं का प्रणय. लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट होत असते. ओके, लक्ष द्या जरा, महत्वाचा एक कन्सेप्ट आहे रे, लक्ष देत जावा. ओके, तर समजलं ना. पहिले काय नाही, सिंपली ॲनिमल ब्लॅडर किंवा पार्चमेंट पेपर आपण काय म्हणून यूज केलाय, तर सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय करते, तर त्यावरचे जे पोर्स असतात ते काय करतात, फक्त जे सॉल्व्हंट आहे, म्हणजे इथं आपण सॉल्व्हंट म्हणून काय वापरलंय, वॉटर वापरलंय, तर सॉल्व्हंटलाच पास आउट थ्रू करतात, त्यातून पास होऊन देतात, आणि बाकीच्या मटेरियलला ते पास आउट होऊन, म्हणजे जे सोल्यूट मटेरियल आहे. म्हणजे कसं बघा, सिंपली सोल्युशन आहे. ओके, एखादं कोणतंही सोल्युशन आहे ते कशापासून बनलेलं असते, एक तर असते त्यात सोल्यूट असतात. ओके, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. ओके, ही सिंपल डेफिनेशन आपल्याला माहित आहे. सोल्युशन म्हणजे काय, तर सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. ओके, आलं लक्षात. ओके, सॉल्व्हंट म्हणजे काय, असं मटेरियल की ज्यामध्ये आपण सोल्यूट टाकतो. ओके, त्याला म्हणतात सॉल्व्हंट. आणि जे मटेरियल आपण सॉल्व्हंट मध्ये टाकतो, ऍज अ सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल. आता समजा शुगर सोल्युशन केलंय. ओके, शुगर सोल्युशन साठी काय लागणार आहे आपल्याला, एक तर शुगर लागेल आणि दुसरं काय लागेल, वॉटर लागेल. तर इथं बघा, शुगर हे काय आहे, सोल्यूट आहे. ओके, शुगर हे काय, सोल्यूट आहे. तर वॉटर इज काय आहे, सॉल्व्हंट आहे. आणि जे रिझल्टंट जे शुगर सोल्युशन आहे ते काय, ते सोल्युशन आहे ना. ओके, हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्याला शुगरचं सोल्युशन भेटणार आहे. ओके, त्या टाइप मध्ये. तर हे लक्षात आलं ना, काय ऑस्मॉसिस वगैरे कशी प्रोसेस टेक्स प्लेस झाली, राईज लेवल कशी झाली, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे वॉटरची मुवमेंट होते. ओके, आता बघा, द एक्सपेरिमेंट देअर फॉर प्रूव्ह दॅट, म्हणजे काय प्रूव्ह करतं ह्या एक्सपेरिमेंट,
तर बघा, ॲनिमल ब्लॅडर, एग मेम्ब्रेन किंवा पार्चमेंट पेपर इज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन बिकॉज इट अलोज ओनली वॉटर टू पास थ्रू इट. ओके, काय करतात, ओनली वॉटरलाच काय करतात, ते पास थ्रू इट, फक्त पास होऊन देतात, बाकीच्या मटेरियलला ते पास होऊन देत नाहीत. हे आपण इथं समजलं आपल्याला एक्सपेरिमेंट वरून. त्यानंतर बघा, शुगर सोल्युशन इज ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह सोल्युशन. ओके, शुगर सोल्युशन हे कसं आहे, ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह सोल्युशन आहे अँड कॅन बी ऍब्सॉर्ब वॉटर व्हेन इट इज सेपरेटेड फ्रॉम इट बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, सेमी परमेबल मेम्ब्रेन जर ते सेपरेट केलेलं असेल, ते काय करतं, तर वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतं. त्यानंतर बघा, वॉटर डिफ्युजेस इनटू अ सोल्युशन व्हेन द टू are separated by semi-permeable membrane. The phenomenon is called as osmosis. Okay, शुगर सोल्युशन कसं आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि वॉटरचं कसं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे वॉटर मॉलिक्युलची मूव्हमेंट होत्या, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस. ओके, हा झाला आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट यातला. त्यानंतर बघा दुसरा आहे. ओके, ही काय, सिंपल ऑस्मोमीटर. ओके, सिंपल ऑस्मोमीटरच्या साहाय्याने आपण बघितलं की ऑस्मॉसिस ही प्रोसेस कशी टेक्स प्लेस होते. तुम्हाला या एक्सपेरिमेंट वरनं कळायला असेल की ऑस्मॉसिस म्हणजे काय आणि ती प्रोसेस कशी घडते. ओके, त्यानंतर अजून आपण डिटेलमध्ये बघूया. आता एक्सपेरिमेंट नंबर 2 बघू आपण, स्टडी ऑफ प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस बाय पोटॅटो ऑस्मोमीटर किंवा पोटॅटो ऑस्मोस्कोप. पोटॅटो ऑस्मोमीटरच्या साहाय्यानं आपण ऑस्मॉसिस कसं टेक्स प्लेस होत आहे हे आपण बघूया. त्यासाठी काय मटेरियल आहे बघा, अ लार्ज पोटॅटो ट्युबर. ओके, पोटॅटो ट्युबर एक लागणार आपल्याला, 20% शुगर सोल्युशन, नाईफ और स्काल्पेल, पेट्री डिशेस और बीकर, वॉटर, कॅपिलरी ट्यूब, 2 पिन्स अँड मार्किंग पेन्सिल्स. ओके, एवढं मटेरियल आपल्याला लागणार आहे हे डेमॉन्स्ट्रेशन घ्यायला. त्यानंतर बघा, हे कोणत्या प्रिन्सिपलवरती बेस्ड आहे. ओके, एक्सपेरिमेंट, तर तो प्रिन्सिपल आपण बघू. बघा, अ सेमी परमेबल मेम्ब्रेन हॅव्हिंग व्हेरी स्मॉल साइजर पोर्स अलोज ओनली वॉटर टू पास थ्रू द पोर्स. ओके, आपण जे मागं बघितलं तेच, सेमी परमेबल मेम्ब्रेन काय करते, which have very small sized pores and which allows only water to pass through the pores but prevent the movement of solute across them. ओके, जे सोल्यूट आहे त्याला काय होतं, प्रिव्हेंट करतं, त्याची मूवमेंट एका सोल्युशन कडून दुसऱ्या सोल्युशन कडून होऊन देत नाही, प्रिव्हेंट करतं ही सेमी परमेबल मेम्ब्रेन. द ट्युबर वॉल ऍक्ट्स ऍज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. यामध्ये काय होतं, तर ट्युबर वॉल आहे ते काय होतं, ऍक्ट्स ऍज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. मागील एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं होतं, जे ॲनिमल ब्लॅडर आहे किंवा पार्चमेंट पेपर आहे ते काय होत होतं, ऍक्ट्स ऍज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. तर इथं काय वापरायचं आपण, ट्युबर. ओके, ट्युबर वॉल वापरायचे ऍज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्यानंतर बघा, प्रोसिजर बघा काय आहे. फर्स्ट बघा, टेक अ लार्ज साइज पोटॅटो ट्युबर, गिव्ह अ फ्लॅट कट टू वन एंड ऑफ द पोटॅटो ट्युबर. ओके, घ्यायचा एक पोटॅटो लार्ज साइजचा, त्यानंतर फ्लॅट कट द्यायचा एका साइडला, वन एंड ऑफ द पोटॅटो ट्युबर. त्यानंतर बघा, ऑन अनदर एंड ऑफ ट्युबर मेक अ हॉलो कॅव्हिटी स्लाइटली मोर दॅन हाफ ऑफ इट्स डायमीटर. काय करायचं, एका एंडला काय करायचं, हॅलो कॅव्हिटी म्हणजे असं पोकळ अशी कॅव्हिटी तयार करायची, स्लाइटली मोर दॅन हाफ ऑफ इट्स डायमीटर. ओके, त्याच्या डायमीटर पेक्षा निम्म्यानं काय करायचं, तर हॅलो कॅव्हिटी तयार करायची त्या पोटॅटो ट्युबर मध्ये. ओके, रिमूव्ह द स्किन ऑफ ट्युबर बिकॉज स्किन ऑफ ट्युबर इज इम्परमेबल टू वॉटर. ओके, स्किन जी आहे ते ट्युबरची ती कशी आहे, इम्परमेबल टू वॉटर, वॉटर पास आउट थ्रू होत नाही त्यातून, म्हणून ती स्किन काय करायची, तर रिमूव्ह करायची. प्लेस द ट्युबर ऑन इट्स फ्लॅट एंड इन अ पेट्री डिश हाफ फुल ऑफ वॉटर और इन अ बीकर. ओके, काय करायचं, तो ट्युबर परत काय करायचा, फ्लॅट एंडला काय करायचा, पाण्यामध्ये ठेवायचा. ओके, हाफ फुल ऑफ वॉटर, तर वॉटर कसं भरलेलं पाहिजे त्या बीकर मध्ये, हाफ पर्यंत भरलं पाहिजे. ओके, इन अ बीकर फिल हाफ ऑफ द कॅव्हिटी ऑफ अ पोटॅटो ट्युबर विथ 20% शुगर सोल्युशन. ओके, 20% शुगर सोल्युशन काय करायचं, परत ते हाफ जी कॅव्हिटी आहे पोटॅटोची ती भरून घ्यायची. त्यात दाखवलंय बघा, खाली डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. By inserting a pin in the wall of the tuber, mark the initial level of solution. Okay, पिन डायग्राम ए मध्ये तुम्हाला दाखवलंय बघा, पिन कशी हे केलेलं आहे त्या शुगर सोल्युशनच्या जी पोझिशन आहे तिथपर्यंत. ओके, आफ्टर फ्यू आवर्स the level of sugar solution is found to increase as water enters in the cavity. It is due to the inward diffusion of water, that is
एंडोऑस्मॉसिस. ओके, एंडोऑस्मॉसिस आणि एक्झोऑस्मॉसिस अशा दोन प्रोसेस होतात. ओके, तर आपण थोडक्यात समजून घेऊया. एंडोऑस्मॉसिस म्हणजे काय होणार आहे की जेव्हा बाहेरचं सोल्युशन कसे असेल की लोअर कॉन्सन्ट्रेशनचं असेल आणि आतील सोल्युशन असेल, मेम्ब्रेनच्या आतील सोल्युशन असेल ते जर हायर कॉन्सन्ट्रेशन असेल तर काय होणार आहे, पाणी कसं होणार आहे तर बाहेरून आतमध्ये येणार आहे. ओके, फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड असं वॉटरची मुवमेंट होणार आहे. त्याला काय म्हटलं जातं आपण, एंडोऑस्मॉसिस. एंडो मीन्स इनर. ओके, एंडोऑस्मॉसिस प्रोसेस. आणि एक्झॉस्मॉसिस ही कशी प्रोसेस आहे की ज्यावेळेस काय असेल तर बाहेरचं सोल्युशन, सेलच्या बाहेरचं सोल्युशन हे कसं असेल, हायर कॉन्सन्ट्रेशनचं असेल आणि सेलच्या आतील कॉन्सन्ट्रेशन हे लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल. तर वॉटरची मुवमेंट कशी होणार, फ्रॉम इनर सेल टू द आउटर. ओके, ओके, इनर पासून ते आउट पर्यंत अशी मुवमेंट होणार वॉटर मॉलिक्युलची. तर त्याला काय म्हटलं जातं तर एक्झोऑस्मॉसिस. एक्झो होतोय ना, सेल मधून बाहेर पडणं, एक्झोऑस्मॉसिस. ओके, ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला डेफिनेशनला विचारतील, एंडोऑस्मॉसिस आणि एक्झोऑस्मॉसिस म्हणजे काय. ओके, त्यानंतर बघा, रिपीट द एक्सपेरिमेंट आफ्टर किलिंग अ पोटॅटो ट्युबर इन अ बॉइलिंग वॉटर. ओके, त्यानंतर काय करायचं, रिपीट करायचं एक्सपेरिमेंट आफ्टर किलिंग अ पोटॅटो ट्युबर इन अ बॉइलिंग वॉटर. द प्रोटोप्लाझम is denaturated and the cytoplasm does not functions as a membrane. ओके, त्यामुळे काय होतं की सायटोप्लाझम जे आहे ते does not functions as a membrane. प्रोटोप्लाझम नष्ट केल्यामुळे, डिनॅच्युरेटेड झाल्यामुळे काय होतं तर सायटोप्लाझम does not act as a membrane. Thus there is a no change in the level of sugar solution in the cavity. ओके, शुगर सोल्युशन मध्ये त्यामुळे काय होतं, लेवल इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसत नाही. ओके, ओके, म्हणजे फर्स्ट ऑस्मॉसिस व्हायच्या वेळेस आणि ऑस्मॉसिस झाल्यानंतर आपण बघायचे परत. ओके, प्रिकॉशन्स येतं बघा, ऑस्मॉसिस बिफोर ऑस्मॉसिस दिल्या डायग्राम आणि आफ्टर ऑस्मॉसिस. ओके, इन्क्रीज होणार त्यात, म्हणजे काय होणार, वॉटरची मुवमेंट बाहेरून आत होणार, एंडोऑस्मॉसिस. त्यानंतर बघा, प्रिकॉशन्स काय घ्यायच्या, द कॅव्हिटी ऑफ पोटॅटो मस्ट बी लार्जर टू pour sufficient amount of sugar solution. ओके, काय पाहिजे, कॅव्हिटी पोटॅटोची कशी पाहिजे, मस्ट बी लार्जर टू pour sufficient amount of sugar solution. ओके, द कॅव्हिटी should be deep so as to leave only a thin layer of tissue at the base. ओके, त्यानंतर बघा, peel off the skin of tuber. ओके, स्किन आपल्याला माहित आहे, ट्युबरची पील ऑफ करून घ्यायची, काढून टाकायची. फ्रॉम द बेस अँड द साइड्स मेक द बेस फ्लॅट so as to keep the tuber flat in the dish or beaker. The initial level of sugar solution should be marked carefully. Okay, initial level sugar solution carefully mark करून ठेवायची. त्यानंतर the water level in the petri dish or beaker should be enough to dip a major portion of potato tuber. Okay, काय करायचं, वॉटर लेवल काय पेट्री डिश मधली ती काय करायची, beaker should be enough to dip major portion of potato tuber. त्यानंतर बघा, शुगर सोल्युशन शुड हॅव अ हायर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऍज कम्पेअर टू द सेल सॅप ऑफ द ट्युबर सेल. ओके, ट्युबर सेल मधला जो सेल सॅप आहे आतला, त्याच्यापेक्षा जे शुगर सोल्युशन आपण तयार करणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसे पाहिजे, हायर पाहिजे. त्यानंतर बघा, रिझल्ट काय आहे, रिझल्ट काय प्रेडिक्ट झाला यातून, तर बघा, द राइज इन द लेवल ऑफ शुगर सोल्युशन इन द कॅव्हिटी ऑफ पोटॅटो ट्युबर इंडिकेट्स, काय इंडिकेट्स करतं, दॅट the solution has absorbed water from the petri dish or beaker. petri dish or beaker मधून काय झालं, वॉटर हे ऍब्सॉर्ब करून घेतले पोटॅटो ट्युबरनं. त्याच्यामुळे काय झालं की शुगर सोल्युशन होते त्याची लेवल काय झाली, इन्क्रीज झाली. पोटॅटो ट्युबर कॅव्हिटी मध्ये असलेल्या शुगर सोल्युशनची लेवल काय झाली, इन्क्रीज झाली. ओके, द टू आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय अ लार्ज नंबर ऑफ सेल्स ऑफ द ट्युबर. दॅट इज, ते ऍक्ट म्हणून काय करते ट्युबर वॉल, तर सेमी परमेबल मेम्ब्रेन विच अलोज ओनली वॉटर टू पास थ्रू इट अँड डज नॉट अलो पास सोल्युट्स थ्रू इट. ओके, सोल्युटला पास करून देत नाही, तर फक्त वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट होते. ओके, द एंट्री ऑफ वॉटर इन टू शुगर सोल्युशन देअरफॉर प्रूव्स दॅट, याच्यावरून आपल्याला काय समजलं एक्सपेरिमेंट वरून, तर ते दिले आपल्याला इथं. तर काय दिलंय बघा,
शुगर सोल्युशन इज ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह सोल्युशन. ओके, शुगर सोल्युशन आहे ते कसं आहे, ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह सोल्युशन आहे. द सायटोप्लाझम ऑफ सेल्स ऑफ अ ट्युबर दॅट लाईज बिटवीन द शुगर सोल्युशन अँड वॉटर. ओके, जे पोटॅटो ट्युबर आहे ते ऑफ द पेट्री डिश और बीकर ऍक्ट्स ऍज अ सिंगल सेमी परमेएबल मेम्ब्रेन. ओके, ते पोटॅटो ट्युबर काय होतंय तर सेमी परमेएबल मेम्ब्रेन म्हणून ऍक्ट होतंय इथं. तिसरं बघा, द वॉटर एंटर्स द शुगर सोल्युशन वेन इट इज सेपरेटेड फ्रॉम इट बाय सेमी परमेएबल मेम्ब्रेन. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. ओके, या प्रोसेसला काय म्हटलंय तर ऑस्मोसिस. ओके, तर आपण पहिल्यांदा बघितलं की सिंपल ऑस्मोमीटरच्या साह्यानं की ऑस्मोसिस प्रोसेस कशी टेक्स प्लेस होत्या हे बघितलं आपण. त्यानंतर दुसरं आहे तर पोटॅटो ऑस्मोमीटर किंवा पोटॅटो ऑस्मोस्कोप वापरून सुद्धा आपण बघितलं की ऑस्मोसिस प्रोसेस कशी टेक्स प्लेस होत्या. ओके, तर हे दोन एक्सपेरिमेंट समजले ना. समजले ना फ्रेंड्स. हो सर. ओके, काय समजलं नाही असं काय. पायल मॅम, ऋतुजा समजतंय ना. हा सर. ओके, काही अडचण नाही ना, फास्ट होतंय जास्त असं काय. नाही सर. ओके ओके, चालेल, आपण कंटिन्यू करू मग. आता त्यानंतर बघा, हे दोन एक्सपेरिमेंट आपण बघितले. त्यानंतर तिसरा एक्सपेरिमेंट आहे यातला ऑस्मोसिसचा, तर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ एंडो ऑस्मोसिस आणि एक्झो ऑस्मोसिस. ओके, आपण बघितलं डेफिनेशन कसं आहे, एंडो ऑस्मोसिस म्हणजे काय आणि एक्झो ऑस्मोसिस म्हणजे काय. तर सुशांत बनकर. तर मी सांगितलं की एंडोस्मोसिस म्हणजे काय आणि एक्झॉस्मोसिस म्हणजे काय. तर एंडोस्मोसिस म्हणजे काय मी सांगितलं ना, एक्सपेरिमेंट वेळेस त्या डेफिनेशन दोन क्लिअर केल्या. काय आहे त्या नावातच आहे ना, एंडो ऑस्मोसिस म्हणजे काय. समजलं ना, एक्सपेरिमेंट तुम्हाला समजले ना दोन, ते सिंपल आहेत ना. नाही समजलं का. सांगितलं ना मी. Movement of water inside the हा, वॉटरची सेलच्या आतमध्ये होते त्याला एंडोऑस्मोसिस, आणि सेलच्या ओके बाहेर जर झाले ते एक्झॉस्मोसिस. ओके ओके ओके, चालेल, एवढं समजलं तरी ओके, काय अडचण नाही. तर बघितलं आपण की एंडोस्मोसिस आणि एक्झॉस्मोसिस काय आहे ते. तर ती प्रोसेस कशी होते ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता बघा, फ्यू ग्रेप्स अँड रेझिन्स विथ इंटॅक्ट स्टॉक्स. ओके, इंटॅक्ट स्टॉक्स बघा मागे आहेत, ते असलेल्या काय करायचे, ग्रेप्स तर घ्यायचे किंवा रेझिन्स घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, वॉटर, पेट्री डिश अँड 10% शुगर सोल्युशन. ओके, त्यानंतर बघा प्रोसिजर काय आहे, प्लेस अ फ्यू रेझिन्स इन वॉटर फॉर अबाउट 5 to 6 hours. जे रेझिन्स आहेत, मनुके आहेत, ते काय करायचं 5 ते 6 तासासाठी वॉटरमध्ये ठेवायचे. रेझिन्स विल स्वेल अप. ओके, द स्वेलिंग कॅन बी ड्यू टू द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम द पेट्री डिश. ओके, इथं कोणती प्रोसेस ऍक्ट झाली तर कोणती, एंडोऑस्मोसिस. ओके, कारण इनर जे रेझिन्स आहेत त्या इनर सेल्सने काय केली तर बाहेरील जे वॉटर आहे ते ऍब्सॉर्ब करून घेतलं आणि त्या स्वेल्स अप झाल्या, फुगीर झाल्या. ओके, त्यामुळे काय झालं की लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ज्या रेझिन्सच्या बाहेरचं जे वॉटर आहे ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि रेझिन्सच्या आतील सेलमध्ये कसं कॉन्सन्ट्रेशन आहे तर हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. मग लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट ही हायर कॉन्सन्ट्रेशन कडे झालं आणि रेझिन्स काय झाले, स्वेलअप झाले. त्याच्यामुळे कोणती प्रोसेस टेक्स प्लेस झाली तर एंडोऑस्मोसिस. इनर सेलचं काय झाली, फ्रॉम आउटर टू इनर सेल वॉटरची मुवमेंट झाली, त्याला म्हटलं जातं एंडोऑस्मोसिस. ओके, इन अदर पेट्री डिश बघा, इन अदर पेट्री डिश प्लेस अ फ्यू ग्रेप्स. ओके, और सोलन रेझिन्स, जे फ्यू ग्रेप्स असतील किंवा फुगीर असे रेझिन्स काय करायचे त्यात टाकायचे.
अँड पुअर 10% साल्ट सोल्युशन. ओके, पहिल्यांदा आपण काय केलं होतं, शुगर सोल्युशन. ओके, 10% शुगर सोल्युशन हे केलं होतं. सॉरी, साल्ट सोल्युशनच आहे इथं, वॉटरमध्ये फक्त टाकलेलं. त्यानंतर आता बघा आपण काय करायचं की 10% साल्ट सोल्युशन टाकायचं. ओके, पहिलं फक्त वॉटरच टाकलं होतं आणि त्यात आपण रेझिन्स टाकले होते, त्यामुळे काय झाले, रेझिन्स फुगीर झाले. आता काय केलं, वॉटरच्या ऐवजी काय केलं आपण 10% साल्ट सोल्युशन. ओके, त्यात ऍड केलं डिश मध्ये आणि त्यात काय केले, ग्रेप्स किंवा जे फुगीर असे रेझिन्स आहेत ते त्यामध्ये टाकले. त्यानंतर काय दिसलं आपल्याला, आफ्टर अ फ्यू अवर्स द ग्रेप्स विल श्रिवल्ड. ओके, ग्रेप्स विल श्रिवल्ड आपल्याला डायग्राम मध्ये दाखवले, म्हणजे काय झाले, फ्लॅसिड झाले सेल. ओके, त्यातनं काय झाली, तर वॉटर रिमूव्ह झालं. ओके, मग इथं काय झालं, इथं बघा कोणती प्रोसेस होणार ऑकर, तर एक्झो ऑस्मॉसिस. कारण सेलच्या इनर मधलं असलेलं वॉटर हे काय झालं, बाहेर पडलं. ओके, बाहेर पडलं ना, साल्ट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इथं कसं असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू द कोणत्या, त्या सेलमध्ये रेझिन्स मध्ये असणाऱ्या जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यापेक्षा जे साल्टचं सोल्युशन बाहेरील कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त आहे. त्याच्यामुळे वॉटरची मुवमेंट कशी झाली, फ्रॉम इनर सेल टू द आउटर सोल्युशन. ओके, त्यामुळे इथं कोणती, एक्झो ऑस्मोसिस ही प्रोसेस टेक्स प्लेस झाली. ओके, फिगर मध्ये आपल्याला दाखवले ए आणि बी डायग्राम मध्ये. ओके, त्यानंतर बघा इथं रिझल्ट काय आहेत, इन द फर्स्ट केस. ओके, पहिल्या केसमध्ये द रेझिन्स हॅव ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द आउटसाइड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन देम. ओके, आपल्याला माहित आहे की रेझिन्स मध्ये काय होतं, पहिल्यांदा हायर कॉन्सन्ट्रेशन होतं सोल्यूटचं, त्यामुळे काय झालं, वॉटरची मुवमेंट बाहेरून सेलच्या आतमध्ये झाली. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ एंडो ऑस्मॉसिस. ओके, त्याला एंडो ऑस्मॉसिस म्हटलं जातं. त्यानंतर इन द सेकंड केस द ग्रेप्स हॅव लॉस्ट वॉटर टू द साल्ट सोल्युशन. ओके, जे ग्रेप्स मधलं होतं, ग्रेप्स किंवा सोलन रेझिन्स होते, त्याच्यातले काय झालं, वॉटरची लॉस झाली आणि ते काय झालं, सॉल्ट सोल्युशन मध्ये वॉटर मुवमेंट झाली. ओके, बिकॉज सॉल्ट सोल्युशन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड दॅन द सॅप प्रेझेंट इन अ ग्रेप्स. ओके, सॉल्ट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, जास्त होतं ऍज कम्पेअर टू द सेल सॅप प्रेझेंट इन अ ग्रेप्स. देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ एक्झो ऑस्मॉसिस, कारण सेल मधून पाणी बाहेर पडलं, त्याला काय म्हटलं जातं, एक्झो ऑस्मॉसिस. ओके, तर ह्या दोन टर्म्स महत्वाच्या, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला विचारतील किंवा तुम्हाला एखादा हा एक्सपेरिमेंट विचारतील, एक्सप्लेन द ऑस्मोसिस प्रोसेस बाय पोटॅटो ऑस्मोस्कोप और सिंपल ऑस्मोमीटर. ओके, किंवा डेमॉन्स्ट्रेट द एंडोऑस्मोसिस अँड एक्झॉस्मोसिस प्रोसेस. ओके, तर ह्यात तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, मटेरियल्स, त्यानंतर तुम्ही प्रोसिजर कशी केली. ओके, त्यानंतर रिझल्ट काय ऑब्टेन झाले, तुम्हाला प्रिकॉशन्स काय घेतल्या, आणि त्याची डायग्राम थोडक्यात तुम्हाला काढता आली पाहिजे. ओके, त्यानंतर प्रिकॉशन्स कोणकोणत्या घ्यायच्या, ग्रेप्स अँड रेझिन्स शुड बी विथ इंटॅक्ट स्टॉक्स. ओके, त्याला इंटॅक्ट स्टॉक्स असले पाहिजेत मागं. ओके, त्यानंतर बघा, द सोल्युशन फॉर एक्झॉस्मॉसिस मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन सॅप कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेप्स. ओके, एक्झॉस्मॉसिस प्रोसेस जर आपल्याला पाहिजे असेल, ती डेमॉन्स्ट्रेट करायची असेल, तर जे साल्ट सोल्युशन आहे आपण जे घेतलं होतं ते कसं पाहिजे, हायर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ऍज कम्पेअर टू द सेल सॅप, तरच ती प्रोसेस तिथं ऑकर होणार आहे. ओके, नाहीतर ती प्रोसेस काय ऑकर होणार नाही तिथं. ओके, तर इथं तुम्हाला त्याच्या डायग्राम्स काढायचे आहेत, नीट डायग्राम्स तिथं दिलेले आहेत तुम्हाला, इथं डायग्राम ही दिलेले आहे, त्या तुम्हाला स्केच करावे लागतील. इथं दिल्या पोटॅटो ऑस्मोस्कोपची दिलेली आहे, इथं ऑस्मोसिस बाय सिंपल ऑस्मोमीटर ने दिलेली आहे. ओके, तर हा झाला आपला एक्सरसाइज नंबर 3, ऑस्मोसिस, स्टडी ऑफ ऑस्मोसिस. 3 मेथडच्या साहाय्याने आपण 2 मेथड आणि दुसरा आहे ते एक्झॉस्मोसिस आणि एंडॉस्मोसिस, त्याचे सब पार्ट्स आपण डेमॉन्स्ट्रेट केले कशा पद्धतीने. तर यामध्ये कुणाला काय शंका आहे, काय समजलं नाही, काय काय क्युरी आहेत, एखादा कन्सेप्ट समजला नाही असं काय आहे, सांगा कोणीतरी. नाही ना कुणाला काय प्रॉब्लेम,
नाही सर. तर आता पुढचा एक बघूया आपण. एक्सरसाइज नंबर 4. ओके, हा एक एक्सरसाइज आपण पाहूया इथं. तर काय इथं, द स्टडी ऑफ प्लाझ्मोलिसिस. ओके, प्लाझ्मोलिसिसचा स्टडी आपल्याला करायचा. ही सुद्धा एक सिंपल आहे आणि सिंपल एक्सरसाइज आहे, काय नाही. एक तेवढा घेऊ, लगेच होईल आपला. 10 ते 20 मिनिटात हा कम्प्लीट होईल आपला एक्सरसाइज. तर बघा, स्टडी ऑफ प्लाझ्मोलिसिस. प्लाझ्मोलिसिस म्हणजे काय? ओके, आता इथे दिलंय बघा प्रिन्सिपल याचं काय आहे. तर बघा, प्लाझ्मोलिसिस इज द श्रिंकेज ऑफ द प्रोटोप्लाझम ऑफ अ सेल फ्रॉम इट्स सेल वॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हायपरटोनिक सोल्युशन. ओके, काय होतं प्लाझ्मोलिसिस म्हणजे काय? श्रिंकेज ऑफ द प्रोटोप्लास्ट. जो प्रोटोप्लास्ट आहे, ओके ओके, आता बघा प्रोटोप्लास्ट म्हणजे काय? तर प्रोटोप्लास्ट म्हणजे काय माहितीये का? अ सेल विदाउट सेल वॉल. ओके, अ सेल विदाउट सेल वॉल इज कॉल्ड ॲज अ प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्ट म्हणजे काय असतोय? तर सेल विदाउट सेल वॉल. ही अशी सेल की ज्याला सेल वॉल प्रेझेंट नाही, त्याला आपण प्रोटोप्लास्ट म्हणतो. ओके, तर काय होतं, असं प्रोटोप्लास्टचं श्रिंकेज होणं, ओके, आकुंचन पावणं. ओके, आकुंचन पावणं ऑफ ए सेल फ्रॉम इट्स सेल वॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हायपरटोनिक सोल्युशन. आपण बघितलं सोल्युशनचे 3 टाइप्स आहेत. कोणकोणते कोणकोणते टाइप्स आहेत सोल्युशनचे? आपण 3 बघितलेत बघा. वैशाली मॅम, वैष्णवी मॅम, कोणीतरी सांगा कोणकोणते टाइप्स आहेत सोल्युशनचे? आयसोटोनिक. सांगितलंय कोणाला सांगा. हायपोटोनिक. हा, आणि अजून एक आयसोटोनिक. ओके, हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन, असे 3 टाइप्स आहेत. ओके, हे डेफिनेशन आपण बघितले. तर हायपरटोनिक सोल्युशन मध्ये कसं असतंय? हायर कॉन्सन्ट्रेशन असते. ओके, हायर कॉन्सन्ट्रेशन दॅन द सॉल्व्हंट. सॉल्व्हंट पेक्षा आपण जे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे असतंय ते कसं असतंय? हायर असतंय. जर वॉटर आणि आपण जर शुगर घेतली, तर शुगर जर 1 लिटर पाण्यात, ओके, 1 लिटर पाण्यात आपण जर 1 ते 2 किलो जर साखर टाकली, ओके, तर काय होणार आहे? जे सोल्यूट आहे म्हणजे शुगर आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार आहे? हाय होणार आहे. तेच जर आपण 1 लिटर पाण्यात जर अर्धा किलो साखर टाकली, तर ते कसं असणार आहे? सोल्युशन लेस कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. त्याच ह्याच्यात जर आपण 1 लिटर पाण्यात 1 लिटर शुगर टाकली, तर ते कॉन्सन्ट्रेशन कसं होईल? हायली कॉन्सन्ट्रेटेड होईल. ओके, तर त्याला काय म्हणतात? सॉल्व्हंट पेक्षा सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल तर त्याला म्हटलं जातं हायपरटोनिक सोल्युशन. आता त्याच्या विरुद्धच बघा, हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? हायपोटोनिक जेव्हा सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन हे सोल्यूट पेक्षा जास्त असेल, ओके, किंवा सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे सॉल्व्हंट पेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हटलं जातं, ओके, हायपो मीन्स बिलो. ओके, म्हणजे बिलो हायपोटोनिक सोल्युशन. आणि जेव्हा सॉल्व्हंट आणि सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जर सिमिलर असेल, एकसारखं असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोटोनिक सोल्युशन. ओके, तर बघा, तर प्लाझ्मोलिसिसची डेफिनेशन अतिशय महत्वाची, तुम्हाला विचारतील हे सेमिस्टर एंडला किंवा प्रॅक्टिकलला, मिड टर्मला विचारतील. प्लाझ्मोलिसिस इज द श्रिंकेज ऑफ द प्रोटोप्लाझम. ओके, प्रोटोप्लास्ट म्हणजे काय? अ सेल विदाउट सेल वॉल फ्रॉम अ सेल फ्रॉम इट्स सेल वॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिकच्या सोल्युशनच्या इन्फ्लुएन्सनं श्रिंकेज होतो प्रोटोप्लाझम solution, whereas the swelling up of plasmolized protoplasm under the influence of hypotonic solution is called as deplasmolysis. Okay, प्लाझ्मोलिसिस म्हणजे श्रिंकेज आणि स्वोलन अप म्हणजे फुगीर बनणं. ओके, कशाच्या माध्यमातून? हायपोटोनिक सोल्युशन.
जर हायपरटोनिक सोल्युशन असेल तर प्लाझ्मोलिसिस टेक्स प्लेस होतं, आणि जर हायपोटोनिक असेल म्हणजे बिलो कॉन्सन्ट्रेशन सोल्युटचं सोलवंट पेक्षा, तर कोणती प्रोसेस होते, तर डिप्लाझ्मोलिसिस. आलं लक्षात? यातलं महत्वाचे कॉन्सेप्ट काय, प्रोटोप्लास्ट म्हणजे काय, अ सेल विदाउट सेल वॉल. त्यानंतर प्लाझ्मोलिसिस म्हणजे काय, श्रिंकेज होतं, ओके, आकुंचन पावते सेल, ओके, म्हणजे थोडक्यात फ्लॅसिड सेल होते, ओके. कशामुळं, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन मध्ये जर सेल आपण ठेवली, सेल विदाउट सेल वॉल, प्रोटोप्लास्ट, तर काय होतं, श्रिंकेज ऑफ प्रोटोप्लाझम किंवा प्रोटोप्लास्ट होतं, त्याला म्हटलं जातं प्लाझ्मोलिसिस. आणि अशीच सेल, ओके, जर आपण हायपोटोनिक म्हणजे सोल्युटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लेस आहे, अशा सोल्युशन मध्ये ठेवली, हायपोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवली, तर सेल काय होते, स्वेल अप होते, फुगीर बनते, ओके. तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डिप्लाझ्मोलिसिस. प्लाझ्मोलिसिसच्या विरुद्ध डिप्लाझ्मोलिसिस, ओके. ह्या दोन कन्सेप्ट. The phenomenon of plasmolysis has been exhibited by cells when they are kept in hypertonic solution. आपण बघितलं की हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवल्यामुळं प्लाझ्मोलिसिस हा फेनॉमेनॉन घडतो, आणि जर हायपोटोनिक सोल्युशन मध्ये जर सेल ठेवली तर डिप्लाझ्मोलिसिस हा फेनॉमेनॉन ऑकर्स होतो. The phenomenon of deplasmolysis has been exhibited by plasmolysed cells when they are kept in a water or hypotonic solution. ओके, समजलं प्रिन्सिपल. त्यानंतर बघा, when a plant cell or tissue is placed in a hypertonic solution, water comes out from the cell sap. ओके, जेव्हा काय होतं, when a plant cell or a tissue is placed in a hypertonic solution, water comes out from the cell sap. आलं लक्षात? म्हणजेच काय होतं, सेल सॅप पेक्षा जे बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ओके, बाहेरचं जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यामुळे काय होतंय की मुवमेंट ऑफ जे सेल सॅप मधलं जे वॉटर आहे त्याची मुवमेंट काय होते, फ्रॉम इनर सेल टू आउटर सेल, आतून बाहेर अशी मुवमेंट होते. त्यामुळे काय होते, श्रिंकेज होते ना, श्रिवल होते सेल बाय एक्झॉस्मॉसिस. ओके, आपण बघितलं ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, तर एक्झॉस्मॉसिस. इनर कडून आउटर कडे मुवमेंट होणे त्याला काय म्हणतो आपण, एक्झॉस्मॉसिस. अँड द प्रोटोप्लाझम बिगेन्स टू श्रिंक ऑर कॉन्ट्रॅक्ट. आपल्याला माहित आहे श्रिंकेज होतं किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो, आकुंचन पावतो ना. द प्रोटोप्लाझम सेपरेट from the cell wall and assumes a spherical for this phenomenon is called as plasmolysis. त्यालाच आपण काय म्हणतो, प्लाझ्मोलिसिस. श्रिंकेज होते प्रोटोप्लाझम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हायपरटोनिक सोल्युशन, त्यालाच म्हटलं जातं प्लाझ्मोलिसिस. बघा त्यानंतर बघा, incipient plasmolysis is a stage where protoplasm begins to contract from the cell wall. ओके, इन्सिपियंट प्लाझ्मोलिसिस म्हणजे काय, इन्सिपियंट म्हणजे काय, चालू झालेली. ओके, ज्या वेळेस जो प्रोटोप्लाझम आहे, प्रोटोप्लाझम आपण कशाला म्हणतो, ओके, प्रोटोप्लाझम ज्या वेळेस काय होतो, बिगेन्स टू कॉन्ट्रॅक्ट, ज्या वेळेस तो आकुंचन पावायला लागतो, ओके, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतो, अशी जेव्हा जी स्टेज असते सुरुवातीची, तर त्याला काय म्हटलं जातं, इन्सिपियंट प्लाझ्मोलिसिस, म्हणजे नुकतीच चालू झालेलं प्लाझ्मोलिसिस. ओके, इन्सिपियंट प्लाझ्मोलिसिस is a stage where protoplasm begins to contract from the cell wall. सेल वॉल पासून नुकतंच चालू झालंय कॉन्ट्रॅक्ट व्हायला, आकुंचन पावायला नुकतंच चालू झालंय, अशा स्टेजला काय म्हटलं जातं, तर इन्सिपियंट प्लाझ्मोलिसिस म्हटलं जातं. और अ स्टेज at which there is a just separation of cytoplasm at a certain point, that stage is called as a incipient plasmolysis. त्यामुळे काय होतं, सेल वॉल पासून सायटोप्लाझम सेपरेट व्हायला लागतं, म्हणजेच आकुंचन पावायला लागतं. तर अशा स्टेजला काय म्हटलं जातं, तर इन्सिपियंट प्लाझ्मोलिसिस. तिथं फक्त नुकतीच प्लाझ्मोलिसिस प्रोसेस चालू झालेल्या असते, त्या सायटोप्लाझम असेल किंवा प्रोटोप्लाझम असेल, तो काय होतो, बिगेन्स टू श्रिवल. ओके ओके, श्रिंकेज झालेला असतोय, चालू झालेला असते प्रोसेस. इफ अ प्लाझ्मोलाइज्ड सेल इज प्लेस्ड इन वॉटर, ओके, प्लाझ्मोलाइज्ड झालेली सेल म्हणजे श्रिंकेज झालेली सेल जर आपण पुन्हा पाण्यात ठेवली, द प्रोसेस ऑफ एंडोऑस्मोसिस टेक्स प्लेस. मग काय होतं, बाहेरून जे वॉटर आहे ते काय होतं, त्या सेल मध्ये एंटर होतं, बाहेरून आत एंटर होतो, मग त्याला काय म्हटलं जातं,
endosmosis process takes place. Water enters into the cell sap. Cell sap मध्ये आत सेल मध्ये जातं. The cell becomes turgid and the protoplasm again assume its normal shape and position. ओके, त्यानंतर काय होतं, जो प्रोटोप्लाझम आहे किंवा जो सायटोप्लाझम आहे त्या सेल मधला, तो काय करतो, त्याची जे ओरिजिनल पोझिशन होती, ओरिजिनल जो शेप होता, तो काय करतो, ऑकर करतो, तो आकार घेतो. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज डिप्लाझ्मोलिसिस. ओके, ह्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो, डिप्लाझ्मोलायसिस. मग हे सोल्युशन कसं होतं, तर हायपोटोनिक सोल्युशन होतं. ओके, त्यामुळे डिप्लाझ्मोलिसिस घडून आलं. तर हायपोटोनिक सोल्युशन असल्यामुळं प्लाझ्मोलिसिस फेनॉमेनॉन घडून आला. ओके, ह्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट यातल्या. त्यानंतर बघा मटेरियल्स काय लागणार आहेत आपल्याला, तर बघा शुगर, पेट्री डिश, वॉटर, मायक्रोस्कोप, स्लाइड्स, कव्हर स्लिप, ट्रॅन्डेस्कॅन्शिया लीप. ओके, हे आपल्याला एवढे मटेरियल्स लागणार आहे. हा आपण डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला एक्झरसाइज स्टडी करायचा आहे. ओके, प्रॅक्टिकल याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर बघा प्रोसिजर काय आहे, प्रिपेअर द सिरीज ऑफ शुगर सोल्युशन स्टार्टिंग फ्रॉम 0.1, 0.2, 0.3 अँड 0.4 मोलर. ओके, आता हे शुगर सोल्युशन प्रिपेअर करायचे आहेत आपल्याला. कोणते कोणते, तर 0.1, 0.2, 0.3 आणि 0.4 मोलर सोल्युशनचे शुगर सोल्युशन्स तयार करायचे आहेत. त्यानंतर बघा टेक द रेड कलर्ड इपिडर्मल पील ऑफ द लोअर सरफेस ऑफ ट्रॅन्डेस्कॅन्शिया लीप. काय करायचं, लोअर इपिडर्मलचा पील काढून घ्यायचा, कशाचा, ट्रॅन्डेस्कॅन्शिया लीपचा. देन डिवाइड द लीप पिलिंग्स इनटू स्मॉल स्ट्रिप्स. त्यानंतर लिप पिलिंग जे आपण इपिडर्मल लेयर जे काढून घेतलंय ट्रॅन्डेस्कॅन्शिया लीपचा, ते काय करायचं, डिवाइड द लिप पिलिंग्स इनटू स्मॉल स्ट्रिप्स. स्मॉल स्ट्रिप्स म्हणजे त्यांचं डिवायडेशन करायचं. प्लेस वन स्ट्रिप इच इन डिफरंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर सोल्युशन. जे आपण स्ट्रिप्स वेगवेगळ्या काढलेल्या आहेत, समजा आता इथं 4 टाईपचे शुगर सोल्युशन आपण तयार केले आहेत, 0.1, 0.2, 0.3, 0.4. तर 4 स्ट्रिप्स आपण जे काढले आहेत लीफच्या, ते प्रत्येक सेपरेट शुगर सोल्युशन मध्ये डीप करायचे. ओके, त्यानंतर बघा ऍज वेल ऍज इन फ्रेश वॉटर फॉर हाफ एन आवर. ओके, अर्ध्या तासांसाठी ते डीप करायचं. रिमूव्ह द स्ट्रिप्स विथ द हेल्प ऑफ and with the help of microscope observe the changes in the cells, that is stage of plasmolysis. आता काय झालं बघा, जे लीप होतं, म्हणजे जे सेल सॅप असणार आहे, त्या लीप मध्ये सेल्स असणार आहे, त्या सेल्स मध्ये काय असणार आहे, सेल सॅप असणार आहे, म्हणजे लिक्विड मटेरियल असणार आहे त्यातलं. आणि तेच आपण काय केलंय, शुगर सोल्युशन आहेत का नाही, ते त्या शुगर सोल्युशन मध्ये काय केलं, आपण डीप केलंय. ओके, त्यामुळे काय झालं इथं, तर हायपरटोनिक सोल्युशन मध्ये आपण त्या सेल्स काय केल्या आहेत, बुडवलेल्या आहेत किंवा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे काय झालं इथं, तर प्लाझ्मोलिसिस ऑकर झालं ना, प्लाझ्मोलिसिस ऑकर झालं. तर त्यावेळेस सेल काय होणार, श्रिंकेज होणार. ओके, त्यांचं आकुंचन पावणार, कॉन्ट्रॅक्ट होणार. आलं लक्षात, तर इथं प्लाझ्मोलिसिस टेक्स प्लेस होणार. त्यानंतर बघा द प्रोटोप्लास्ट ऑफ द पिलिंग्स केप्ट इन लोअर सोल्युशन 0.1 मोलर और इन वॉटर रिमेन्स होमोजिनियसली डिस्ट्रीब्युटेड. ओके, जे म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे त्यामध्ये जास्त फरक घडून येणार नाही, पण जसं जसं जे कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल, ओके, शुगरचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वाढत जाईल तसं तसं काय होणार आहे, जो सेलचा जो काही आकार आहे, ओके, सेलचा जो काही आकार आहे तो कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. 0.1 मोलर सोल्युशनला कसा असेल, थोड्याफार प्रमाणात सेल श्रीवल झालेला असेल किंवा श्रिंकेज झालेला असेल. 0.2 ला कशी, त्याच्यापेक्षा जास्त श्रिंकेज. 0.3 ला कसं, त्याच्यापेक्षा जास्त. आणि 0.4 ला कसं, एकदम जास्त प्रमाणात सेल कशी असेल, श्रिंकेज झालेली असेल. ओके, त्यानंतर बघा तेच म्हटलंय, व्हेअर ॲज द प्रोटोप्लास्ट इन द पिलिंग्स केप्ट इन हायर कॉन्सन्ट्रेशन विल श्रिंक. कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वाढेल तसं तसं ते काय होणार, श्रिंकेज जास्त प्रमाणात सेलचं किंवा प्रोटोप्लाझमचं होणार आहे. त्यानंतर बघा काउंट द नंबर ऑफ सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. त्यानंतर काय करायचं, तुम्ही ज्या नंबर ऑफ सेल्स तुम्हाला मायक्रोस्कोप खाली तुम्ही एक्झामिनेशन केल्यानंतर ज्या काही नंबर ऑफ सेल्स दिसतील त्या तुम्ही काउंट डाऊन करायचे आहेत. त्यानंतर बघा प्रिकॉशन्स कोणकोणते घ्यायचे, तर बघा शुगर सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी करेक्टली प्रिपेअर्ड. ओके, शुगर सोल्युशन व्यवस्थितरित्या 0.1 मोलर, 0.2, 0.3, 0.4 तुम्ही व्यवस्थितरित्या ते शुगर सोल्युशन तयार केलं पाहिजे. त्यानंतर बघा
peelings should be done from lower epidermis of lip very carefully. ओके, जे लोअर सरफेस ऑफ ट्रान्सकॅन्शियल लिपचं जे पिलिंग्स आहेत, ओके, इपिडर्मल लेअरचं लोअर, ते काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या तुम्ही काढून घ्यायचे आहेत, ते पिल्स आहेत. जर व्यवस्थितरित्या नाही केलं तर काय होईल, तर सेल डॅमेज होण्याचं चान्सेस आहेत. त्यामुळे काय करायचं, केअरफुली आपण ते पिलिंग्स काढून घ्यायचे आणि त्याच्या व्यवस्थितरित्या स्ट्रिप्स काढून घ्यायच्या. ओके, आणि त्या शुगर सोल्युशन मध्ये डीप करायचे. त्यानंतर बघा तिसरं, माउंट द पिलिंग्स इन ग्लिसरीन. ओके, ते काय करायच्या, पिलिंग्स ज्या काढलेल्या आहेत आपण, ओके, शुगर सोल्युशन मध्ये, त्या परत काय करायच्या, माउंट करायच्या ग्लिसरीन खाली. त्यामुळे काय होतं, आपले जे पॉवर आहे, ओके, मायक्रोस्कोपची जी पॉवर आहे, ओके, एक्झामाइन करायची, ती पॉवर काय होते, वाढते ग्लिसरीन मुळे. ओके, केअरफुली अँड अवॉइड एअर बबल्स अँड फोल्डिंग ऑफ पिलिंग्स. ओके, एअर बबल्स आणि जे फोल्डिंग असेल पिलिंगचं ते आपण अवॉइड करायचं. ओके, ह्या प्रिकॉशन्स तुम्ही घ्यायच्या एक्सरसाइज करताना. त्यानंतर काय करायचं, ड्रॉ द फिगर ऑफ एक्सपेरिमेंट अँड रेकॉर्ड ऑब्झर्वेशन्स अँड ड्रॉ कन्क्लुजन्स. ओके, त्यानंतर काय करायचं, तुम्ही व्यवस्थितरित्या एक्झामाइन करायचे शुगर सोल्युशन मध्ये ठेवल्यानंतर सेल्सचं 0.1 ला, 0.2 ला, 0.3 आणि 0.4 मोलर सोल्युशनला, आणि त्यांच्या डायग्राम्स काढायच्या की कशा पद्धतीने सेलचा स्ट्रक्चर कसा आहे, किती सेल्स आहेत, त्या काउंट तुम्हाला करावे लागतील. ओके, आणि त्यानंतर तुम्ही त्याची डायग्राम काढायची. ओके, तर प्रॅक्टिकल युटिलिटी याची काय, उपयोग काय प्रॅक्टिकली, द प्रोसेस ऑफ प्लाझ्मोलिसिस इज युज्ड फॉर साल्टिंग अँड ड्रायिंग ऑफ फिश, प्रिपेअरिंग ऑफ द पिकल्स. ओके, तर महत्वाचं काय आहे, तर साल्टिंग अँड ड्रायिंग ऑफ फिश कशासाठी, तर आता हे कसे आहेत, फिश आहेत किंवा पिकल्स असेल, मँगो पिकल्स असेल, ओके, लेमन पिकल्स असेल, तर हे कसे आहेत की पेरिशेबल सबस्टन्सेस आहेत. ओके, ते म्हणजे जास्त काळ असे टिकतात असं नाही, पेरिशेबल आहेत, लवकरच ते कसं नाशवंत माल आहे ना, पेरिशेबल प्रोडक्ट आहेत. मग काय होतंय, त्याची जर शेल्फ लाईफ वाढवायची असेल आपल्याला, ओके, त्याची उपयुक्तता जर आपल्याला वाढवायची असेल जास्त काळापर्यंत, तर काय केलं पाहिजे, आपल्याला ते व्यवस्थितरित्या टिकवून ठेवलं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर साल्टिंग अँड ड्रायिंग ऑफ फिश. ओके, ड्रायिंग अँड साल्टिंग केल्यामुळे काय होतं, जे फिश मधलं किंवा जे पिकल्स मधलं जे वॉटर आहे, ओके, एक्स्ट्रा प्रमाणात जे वॉटर आहे ते काय होणार, रिमूव्ह होणार. आणि जर वॉटर वगैरे रिमूव्ह झालं तर काय होणार, जास्त काळ ते टिकणार. त्यामुळे काय होणार की फंगल किंवा बॅक्टेरिया यायचं प्रमाण कसं होणार, कमी होणार ना, बॅक्टेरिया फंगसचं प्रमाण कमी होणार आणि आपोआपच त्या प्रोडक्टची काय होईल, शेल्फ लाईफ असेल ती वाढणार आहे. ओके, तर हा उपयोग आहे प्लाझ्मोलिसिसचा आपल्या व्यावहारिक जीवनात. ओके, आता इथे क्वेश्चन एक विचारलाय बघा, व्हाय द सायटोप्लाझम श्रिंकिंग ऑकर्स इन हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर सोल्युशन. ओके, तर कोण सांगेल याचं उत्तर काय असेल बाबा, की व्हाय द सायटोप्लाझम श्रिंकिंग ऑकर्स इन हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर सोल्युशन. ओके, म्हणजे काय होत असेल, कोण सांगतंय, की आता आपण बघितलं सगळे प्रोसेस वगैरे, प्लाझ्मोलिसिस काय, डिप्लाझ्मोलिसिस म्हणजे काय, तर कशामुळे असं होत असेल की सायटोप्लाझम काय होतं की श्रिंकेज होतोय, जेव्हा तो हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर सोल्युशन मध्ये ठेवल्यानंतर काय होत असेल यात. सर सायटोप्लाझम मधलं वॉटर मॉलिक्यूल शुगर सोल्युशन मध्ये ऍड. हा, ओके, म्हणजेच कोणती प्रोसेस, करेक्ट, ओके, एक्झॉस्मोसिस प्रोसेस टेक्स होते. ते काय होते, जेव्हा सायटोप्लाझम मधले सेल्स असेल तो काय होणार आहे, तर हायर कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे काय होणार आहे, लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन वॉटरची मुवमेंट होणार आहे. ओके, त्यामुळे सायटोप्लाझम मधलं जे सेल सॅप आहे ते काय होणार आहे, तर बाहेरच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये जाणार आहे. ओके, जे वॉटर असेल ती मुवमेंट काय होणार आहे, बाहेर होणार आहे, म्हणजे सेल सॅप मधून बाहेर. त्यामुळे काय होतो, सायटोप्लाझम हा श्रिंकेज होतो. ओके, आले लक्षात, त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मोलिसिस म्हणतो आपण. प्लाझ्मोलिसिस साठी कसं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन हायपरटोनिक सोल्युशन कसं असलं पाहिजे, हायपरटोनिक सोल्युशन पाहिजे. ओके, आणि डिप्लाझ्मोलिसिसच्या वेळेस कोणतं सोल्युशन पाहिजे,
हायपोटोनिक ओके ओके